आणि आर्यन भोईर गोलंदाजीसाठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत. सध्याची चर्चेतील नाव, यावर्षी सुप्रीमो मध्ये सुद्धा खूप सारी चर्चा झाली आर्यन यांची. आणि समोर जर पाहिलं तर भावेश नाईक, मागील पावसाळी हंगाम अक्षरशः गाजवला होता या खेळाडूने. पहिला बॉल वेगात खाली राहिला, थोडासा बॉल पाठीमागे जाईल, रन मात्र त्या ठिकाणी मिळेल बायच्या स्वरूपातील एक. वेग पाहायला मिळाला पहिल्याच बॉलमध्ये आणि थोडासा खाली देखील राहिला बॉल. 2 दिवसापूर्वी मोटरसायकल जिंकली होती. SN ग्रुप धारावीची जी स्पर्धा पार पडली गेली होती त्यामध्ये भावेश नाईक यांनी समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केलाय. लॉंग ऑनच्या दिशेने पवन केने आहेत. पाण्यात बॉल थोडासा थांबलाय. एका धावेने धावसंख्या पुढे जाईल. थ्रोही चांगला, वाह. आणि चिखलातून बॉल उचलून अगदी योग्य ठिकाणी टाकायचा सोपी गोष्ट नाहीये. पवन तसं पाहिलं तर लाजरे बुजरे हसरे खेळाडू आहेत. कदाचित कुणाला कधी ओरडलेत की नाही ओरडलेत ही शंका आहे, परंतु लोकप्रिय देखील तेवढेच आहेत. हीच त्यांची खासियत सुद्धा आहे. आर्यन भोईर समोर जर पाहिलं तर भूषण, नवी मुंबईचं क्रिकेट मात्र अख्खा ती देशांपर्यंत नेणारे खेळाडू. यावेळेला उडवलाय बॉल. एक स्ट्रोक जबरदस्त आहे, परंतु पाहूयात किती धावा तिकडे मिळतील. एकच धाव तिकडे मिळणार आहे. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना पाहायला मिळेल. चांगली गोलंदाजी होते. थोडस दबाव निर्माण केलाय आर्यन यांनी. SN ट्रॉफी दिगोडे, आजच्या दिवसात बाजी कोण मारणार, विजेता जो होणार आहे ना तो परवा कळणार आहे. आणि त्या विजेता होणार आहे त्याला 1 लाखाचा पुरस्कार असणार आहे. भावेश नाईक यावेळेला उडवलाय बॉल. भावेशने अंदाज घेतलाय या बॉलचा आणि बॉलला फेकून दिलाय सीमा रेषा पार. षटकार. भावेश नाईकचा एअर स्ट्राईक पाहायला मिळाला. भावेश बॅटिंगसाठी सज्ज पुन्हा होत आहेत. यावेळेला खोलवा टप्प्याचा बॉल समोर उडवायला गेले. बॉल पाठीमागे जाईल. 1 धाव तिकडे मिळेल आणि धावसंख्या 1 ने पुढे जात असताना पाहायला मिळते ती 10 धावा धावफलकावर आहे. पहिली ओव्हर सुरू आहे आणि भूषण पाटील भावेश नाईक ही जोडी मैदानात. यावर्षी पावसाळ्यात 2 मोटरसायकल जिंकल्या गेल्या, एक अमित नाईकने आणि एक भावेश नाईकने. नाईक कंपनीची चर्चा आहे. यावेळेला हा बॉल पाठीमागे जाईल बॅटची कडा घेऊन आणि एका धावेने धावसंख्या पुढे जाते. पहिली ओव्हर संपताच धावसंख्या झाली 11. अजूनही 4 ओव्हरचा खेळ बाकी आणि मॅच जिंकण्यासाठी 59 धावांची आवश्यकता आहे. आणखी एक बाईक जिंकली गेली ती म्हणजे महेश नानगुडे यांनी पुण्याला रबर बॉलच्या स्पर्धेमध्ये. जबत मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी भूषण पाटील समोर जर पाहिलं तर किरण पाटील, पाटील वर्सेस पाटील. पायावर बॉल टाकलाय. धाव घेण्याचा प्रयत्न मात्र त्या ठिकाणी केलाय. खरा डायरेक्ट हिट झाला असता तर कदाचित अडचणीत येऊ शकले असते, परंतु तिकडे एका धावेने धावसंख्या पुढे. हळूहळू रिक्वायर्ड रन रेट वाढत चाललाय. मोठमोठे हल्ले सुद्धा करावे लागतील. भावेश त्यासाठी आहेत आणि भूषण देखील केव्हाही गिअर चेंज करू शकतात. पाहूयात काय होईल येणाऱ्या कालावधीमध्ये. 12 धावा धावफलकावर. आजच्या दिवसातील हे आयोजन सगळ्यात चर्चेचा विषय राहिला. खूप चांगल्या पद्धतीने प्रेक्षकांनी मात्र गर्दी केली मोठ्या प्रमाणावर. सकाळच्या सत्रात खूप मोठ्या प्रमाणावर पाऊस असून सुद्धा भावेश थोडेसे अक्रॉस खेळले. शेवटच्या क्षणी स्ट्रोकवरचं नियंत्रण नव्हतं. एका पायावर खेळायला गेले आणि बॉल यष्टीरक्षकांच्या हातात जाताना पाहायला मिळत आहेत. किरणचा हा वेगवान चेंडू पाहायला मिळाला. डॉट बॉल. या परिस्थितीला डॉट बॉल परवडणारा नाहीये. काही मोठे फटके देखील खेळावे लागणार आहेत. दिगोडेची स्पर्धा. शेवटची मॅच कोण खेळणार. कमी गतीचा बॉल टाकला.
आणि मागील बॉल वेगात केला, आता गती कमी केली परंतु पुढे टाकला, त्यामुळे जरी बॅटला लागला यष्टीरक्षकांच्या वरून मागे जातो, ही जमेची बाब राहिली. एक धाव मिळते, धाव संख्या 13 वर पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी, चांगलं वैविध्य पाहायला मिळते. कधी वेगात टाकतायत, कधी कमी वेगात टाकतायत, कधी पुढे करतायत, कधी मागे करतायत, कधी वळवतायत. हे व्हेरिएशन मात्र या सावतगावच्या किरण पाटील यांच्याकडे पाहायला मिळत आहे. परंतु भूषण यांची बॅटिंग देखील या डावात खूप महत्त्वपूर्ण राहणार आहे. यावेळेला व्हाईट बॉल घोषित केला जातोय. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. आजच्या दिवसात ही देखील बाब पाहायला मिळाली. खूप मोठ्या प्रमाणावर एक्स्ट्राच्या रन देखील पाहायला मिळाल्या. चिखलाचं साम्राज्य पाहायला मिळत आहे, पाण्याचं साम्राज्य पाहायला मिळत आहे, गवत आहे चोहो बाजूला. पण हे सगळ्यांसाठी असं कुठे आहे का एखादा मोठा खेळाडू त्याला चिखलात जायचं नाहीये? चिखलात सगळ्यांनाच जायचंय. यावेळेला फटका खेळलाय भूषण यांनी. तिकडे त्या कॅच पकडण्याचा प्रयत्न जरूर झाला होता, परंतु कॅच नाही झाली आहे. एक धाव तिकडे घेतली जाईल. धावसंख्या 1 ने पुढे जाते. चांगली गोलंदाजी, चांगली गोलंदाजी. 15 धावा धाव फलकावर, म्हणजे अजूनही मॅच जिंकण्यासाठी 55 करायच्या आहेत. 55 धावांची अजूनही आवश्यकता आहे. षटकार चौकाराची आतषबाजी तर इकडे करावी लागणार आहे. नवी मुंबई वायू 11, स्वप्नील नाईक अँड कंपनी. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर आकाशभाऊ बेडसे यांच्या मालकीचा संघ AB सामर्थ्य मालेगाव. यावेळेला खेचलाय समोरच्या दिशेने, तिकडे पवनकेने आलेत, अडवलाय मात्र त्या ठिकाणी बॉल. कॅच नाही झाली तरी अशा पद्धतीने ते बॉलवर आले जे बॉल सीमारेषा बाहेर जाणार नाही याची काळजी घेतली. तुम्ही तुमच्या टीम मध्ये आहेत, फक्त बॅटिंग करून चालणार नाही, फक्त बॉलिंग करून चालणार नाही, तुम्हाला फिल्डिंग सुद्धा करावीच लागणार आहे. मैदानात उतरला तर 100% एफर्ट्स द्या आणि तिकडे काही तुम्हाला एक्सक्यूज नाही आहेत, तुम्हाला तुमचे बेस्ट द्यायचे. आणि पवनकेने या हंगामात बॅटिंग, बॉलिंग आणि फिल्डिंगने सुद्धा चर्चेत आहेत. किरण 16 धावा धावफलकावर आहेत. यावेळेला ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल, पॉइंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न तिकडे राहिला. घोषांकित क्षेत्राच्या दिशेने बॉल जाईल. हे षटक खूप चांगलं राहिलं आणि या षटकामध्ये जर पाहिलं तर फक्त 6 धावा खर्च केलेल्या आहेत किरण यांनी. डीजे बाकी आहे, सामना संपलेला नाहीये. षटकार चौकाराच्या आतषबाजीची गरज आहे. इकडे थोडीशी घाई करा कारण यानंतर एक मॅच खेळवायची आहे. ओव्हरच्या दरम्यान मीटिंग घेऊ नका याची नोंद आपण घ्या. चला जेपी भाऊ सहकार्य करा, एक मॅच बाकी आहे. येणाऱ्या 3 ओव्हर खूप महत्वाच्या असतील. सामना संपलेला नाहीये. कुठेतरी भूषण यांनाही मोठमोठे स्ट्रोक आता खेळावे लागणार आहेत. क्षमता आहे ती आज दाखवावी लागणार आहे. यावेळेला स्ट्रोक खेळलाय भूषण यांच्या बॅटमधून आला फटका. मोठा स्ट्रोक येतोय. यस, गरज होती मोठ्या फटक्याची. भूषण यांच्या बॅटमधून येतोय 6. कमजोर 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 नाही तो लटकार, मर्दावानी हा फटकार मारला कसून षटकार. डीजे आकाश, डीजे भाया नाही, रायगडमध्ये कोणत्याही स्पर्धेला आल्यानंतर डीजे मात्र जबरदस्त असतो, आवाजही खूप चांगला असतो आणि डीजे आकाश आपलंही कौतुक. परंतु षटकार मारून मॅचला पुन्हा एकदा जिवंत केलंय म्हणेल मी आपल्या टीमच्या बाजूने सुद्धा. समीकरण मात्र या ठिकाणी बदलताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. येणारा प्रत्येक बॉल हा महत्त्वपूर्णच असणार आहे. प्रत्येक ओव्हर ही नवीन असते, नव्याने सुरुवात करावी लागते बॅटरला सुद्धा आणि बॉलरला सुद्धा. आर्यन हा थोडासा दबाव पाहायला मिळाला. षटकार पहा, दबाव ही अशी गोष्ट आहे भल्या भल्यांना, मात्र दबावात एकदा आल्यानंतर फरक पडतो. तो गोलंदाज कोणताही, जगातील असा एकही गोलंदाज नाहीये जो दबाव येत नाही आणि जगातले असा कोणताही फलंदाज नाहीये तो सुद्धा दबाव येत नाही. आणि इकडे समीकरण बदललंय. 17 बॉल 45. आर्यन समोर जर पाहिलं तर भूषण पाटील एक षटकार खेळला, आत्मविश्वास दुणावलाय.
17 बॉल 45 धावांची आवश्यकता. आणखीन एक रंगतदार सामना होईल का पाहायचाय. या वेळेला पुन्हा एकदा वेग थोडासा वाढवण्याचा प्रयत्न झाला आणि त्या प्रयत्नात पुन्हा एकदा या ठिकाणी 2 धावा आलेल्या आहेत. म्हणजे हे क्रिकेट आहे. एकच अधिकृत बॉल झाला आणि या बॉलवर 10 धावा आलेल्या आहेत. यालाच क्रिकेट म्हणतात. धाव संख्या जर पाहिली तर आता 17 बॉल 43. जी धाव संख्या 18 बॉल मध्ये 53 होती, जी 17 बॉल मध्ये 43. याचं नाव क्रिकेट आहे. कधी काय होईल याचा नेम नाही. वेळ बदलायला वेळ लागत नाही या क्रिकेटच्या खेळामध्ये. आज दिघोडे गाव एसएन ट्रॉफी. या वेळेला थोडासा पुढे बॉल केला जरूर होता. धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलाय. थोडीशी बिग स्पीडही पाहायला मिळाली आणि एका धावीने धाव संख्या पुढे जाते. समीकरण पुन्हा एकदा बदलताना पाहिलं मिळेल. 16 बॉल मध्ये 42 धावांची आवश्यकता. स्ट्राईकवर येत आहेत भावेश नाईक. एका बाजूला भावेश नाईक, एका बाजूला भूषण पाटील, एका बाजूला आर्यन भोईर, एका बाजूला भिवंडी, एका बाजूला नवी मुंबई, एका बाजूला स्वप्नील नाईक, एका बाजूला आकाशजी बेडसे. ओ जबरदस्त वाट पाहिली आणि वाट लावली सुद्धा बॉलची. षटकार. जागा मिळाली त्यांना. स्ट्रोक खेळायला वेळ सुद्धा मिळाला आणि त्याचा फायदा इकडे घेतला. 15 बॉलचा खेळ झालाय. धाव संख्या झाली आहे 34. 15 बॉलचा खेळ बाकी आहे. धावांची आवश्यकता आहे 36. म्हणजे ही मॅच ऑन आहे. दोन्ही टीमच्या बाजूने जाऊ शकते. मॅच भिवंडीला सुद्धा जाऊ शकते. मॅच नवी मुंबईला सुद्धा जाऊ शकते. मॅच आकाश बेडसे यांच्या बाजूने जाऊ शकते. मॅच स्वप्नील नाईक यांच्याही बाजूने जाऊ शकते. सध्या दिघोडे गावात आहे आणि छोट्या मोठ्या यांच्या ताब्यात आहे. उडवलाय. हो पुन्हा एकदा विंधन ग्रामपंचायतीच्या हद्दीत बॉल जाईल. सिक्सर. स्ट्रोक जबरदस्त. या ओव्हर मध्ये मॅचचं गणितच बदललं मित्रो. याचंच नाव क्रिकेट आहे. म्हणून तर म्हटलं जाताना प्रत्येक बॉल नवीन असतो, प्रत्येक ओव्हर नवीन असते, प्रत्येक बॉल योग्य टप्प्यावर टाकावा लागतो आणि विचारपूर्वक टाकावा लागतो. आर्यन कमबॅक करतील क्षमता आहे, परंतु सध्या भावेश नाईक यांचे एअर स्ट्राईक चर्चेत आहेत. या वेळेला देखील बॉलचा घेतला. वाईट बॉल घोषित केला जातोय. समीकरण मात्र पुन्हा बदलताना पाहायला मिळत आहे. अजूनही मॅचला जिंकण्यासाठी 14 बॉल आणि 29 धावांची आवश्यकता. सामना चांगलाच रंगात आलाय. नवी मुंबईकरांची सुरुवात पहा पहिल्या मॅच मध्ये आले कशी होती. या वेळेला चांगला बॉल या ठिकाणी पाहिला येऊ देत, परंतु महत्वाचं काम केलंय. भावेशलाच आउट केलंय. एकच उडवला, परंतु टॉपचाच उडवला. परंतु काय बॅटिंग केली आहे या भावेशने सुद्धा. आपल्या टीमसाठी 3 षटकार मारले. जबरदस्त कामगिरी. मॅचला ऑन केलं. सुरुवातीला स्ट्रगल होतो. 2 ओव्हरला फक्त 17 धावा होत्या आणि त्यानंतर मात्र धावा बनल्या गेलेल्या आहेत. मागील मॅचचा हिरो विकी मुंबईकर दिवाळे गाव मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. प्रत्येकाला आपलं क्रिकेट इकडे दाखवायचं आहे. एका बाजूला हायवे दिवा या गावचा खेळाडू, युवा टॅलेंटेड खेळाडू आर्यन भोईर गोलंदाजीसाठी आहेत. 13 बॉलमध्ये 29 अजूनही पाहिजेत. 18 बॉल 53 ची मॅच होती कांचनजी. एसएन ट्रॉफी दिघोडे या स्पर्धेच्या माध्यमातून असं वाटत होतं की नवी मुंबई मॅच मध्ये पूर्ण आली आहे, परंतु त्याच वेळेला 22ची विकेट मॅच मध्ये भिवंडी सुद्धा दाखल झाली आहे पुन्हा एकदा. हो गती कमी केली, बॉलला पुढे टाकलं, वळवलं. सुरुवात खराब झाली, परंतु शेवट चांगला केला या ठिकाणी. मागील काही बॉल जबरदस्त टाकले आणि आता मॅच जर पाहिलं तर शेवटच्या 2 ओव्हर मध्ये केली आहे. 12 बॉल मध्ये 29 ची आवश्यकता.
चला थोडीशी घाई करा, आयोजकांच्या सूचना येत आहेत. यानंतर महत्वाचा सामना आहे, पाहूया काय होईल येणाऱ्या कालावधीमध्ये. छान क्रिकेट आपल्याला आज पाहायला मिळतंय, दर्जेदार क्रिकेट पाहायला मिळतंय, पावसाळ्यातलं क्रिकेट पाहायला मिळतंय, रबर बॉलचं क्रिकेट पाहायला मिळतंय, पाण्यातलं क्रिकेट पाहायला मिळतंय, चिखलातलं क्रिकेट पाहायला मिळतंय, गवतातलं देखील क्रिकेट पाहायला मिळतंय. शेखर भाऊ मजा येते हे मॅच पाहण्यासाठी. चला मॅच सुरू करायची आहे. पवन केने या हंगामात, पावसाळी क्रिकेटच्या हंगामात पवन केने यांची बॉलिंग देखील तेवढी चर्चेत राहिली. आणि आता 12 बॉल 29. विकी मुंबईकर, भूषण पाटील मैदानाच्या आतमध्ये आहेत. यावेळेला भूषण स्ट्रोक तर खेळताना पाहायला मिळाले आणि यस, नवी मुंबईच्या क्रिकेटचा कोहिनूर तडपतोय. षटकार. थोडासा वेळ लागला परंतु त्यानंतर धुमाकूळ. यावेळेला ऑप्टमच्या बाहेरचा बॉल पाहायला मिळतोय. नियंत्रण थोडंसं पवन केने यांचं देखील हटलंय. ते सुद्धा माणूसच आहेत आणि चुका तर प्रत्येकाकडनं होतात आणि माणूसच चुका करतो. आणि परंतु या 2 धावा मात्र इकडे येताना पाहायला मिळत आहेत. 11 बॉल आता 21. सामना संपलेला नाहीये. समीकरण मॅच होती कुठे आणि मॅच आली कुठे. या वेळेला स्ट्रोक खेळला खरा परंतु कव्हरच्या दिशेने मार्गस्थ होईल. फिल्डर त्या ठिकाणी येत आहेत. एक धाव घेतली गेली आहे. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. समीकरण पुन्हा एकदा बदलणार आहे. 10 बॉल मध्ये 20. सामना चांगला, सामना चांगला, रंगतदार अवस्थेमध्ये आणि धावसंख्या झाली आहे टीमची 50 धावा पूर्ण होताना पाहायला मिळत आहेत. वायू 11 नवी मुंबई. पवन केने इन ऍक्शन. तो इकडे फटका फसलाय. बॉलला फ्लाईट दिली होती आणि फिरकीच्या जाळ्यात अडकवले यावेळेला पवन केने यांनी. जबरदस्त कमबॅक आणि मॅच मध्ये पुन्हा एकदा कलाटणी येते. आता 9 बॉल 20. डीजे सारखा रंग बदलतोय. कधी भिवंडीला चाललाय, कधी नवी मुंबईला चाललाय. सध्या मात्र तो दिगोडे गावात आहे आणि उरण तालुक्यामध्ये आहे. चांगलाच रंगतदार होतोय. मोठ्या प्रमाणावर प्रेक्षक आताही या मॅचचा आनंद घेताना पाहायला मिळत आहेत. जवळपास 3,500 प्रेक्षक मॅचचा आनंद घेत आहेत. सगळ्या प्रेक्षकांचं आम्ही स्वागत करू. आजच्या दिवसातील व्ह्यूवर्स देखील खूप चांगले पाहायला मिळाले आणि आवर्जून जे नवीन असतील आवर्जून या 24 लाईव्ह इव्हेंटला देखील सबस्क्राईब करा. जाऊयात मॅचच्या दिशेने. या ठिकाणी पवन केने इन ऍक्शन आहे आज उरण तालुक्यात आणि दिगोडे या गावामध्ये. छोट्या मोठ्याच्या गावात पवन केने. विशाल यावेळेला विशाल शाह आल्या पहिलाच बॉल फेकून दिलाय सीमारेषेच्या पलीकडे आणि सांगितलंय जा शोधून आणा. 6 आहे. मॅच जशी रंगू लागली ना, आमचे डीजे मास्टर देखील रंगात आलेले आहेत आणि या मॅचला आवाजाने रंगवत आहेत. जाऊयात मॅचच्या दिशेने. अजूनही जर पाहिलं तर 8 बॉल मध्ये 14. एखादा चांगला बॉल मॅच मध्ये पुन्हा एकदा भिवंडीला आणेल. हो इकडे कमबॅक होताना पाहिलं मिळत आहे आणि धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेलेला आहे. तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आलेली आहे. काय होणार याच्यावर देखील सगळ्यांच्या, कारण हा मोक्याचा क्षण असेल. प्रतीक होते तिकडे. प्रतीक कसला? प्रतीक चिताचा आहे आणि इकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय. भूषण आउट होणार की भूषण थांबणार, भूषण आउट होणार की भूषण थांबणार. मॅच चांगलीच रंगली आहे. जे प्रेक्षक मोठ्या संख्येने आले होते ना हे रबर बॉलचं क्रिकेट पाहिलं ते खुश असतील, कारण या परिसरामध्ये बरेचसे खेळाडू पहिल्यांदा सुद्धा आलेले आहेत. आणि या ठिकाणी भूषण पाटील नॉट आउट आहेत. धावसंख्या इकडे पुढे जात असताना पाहायला मिळते. समीकरण बदलतंय. 7 बॉल मध्ये 13. पवन केने
जरी धावा आल्या असतील तरी कमबॅक करण्याचा प्रयत्न त्यांचा आहे. चांगलीच मॅच रंगली आहे. SN स्पोर्ट्स दिगोडेची स्पर्धा, विश्वजित ठाकूर, अभिजित ठाकूरचं आयोजन आणि रबर बॉल क्रिकेटमध्ये लखपती होण्याची संधी आहे. रायगडातील पहिली या हंगामातील रबर बॉलची 1 लाखाची स्पर्धा, लाख मोलाची स्पर्धा दिगोडे गावामध्ये. क्रिकेट प्रेमी गाव, क्रिकेटचं गाव म्हणून देखील ओळख आहे दिगोडे. रायगडातील मातब्बर संघ पवन केने. यावेळेला फटका कव्हरच्या क्षेत्रात खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलाय. खरा एक धाव घेतली गेली आहे. एका धावेने धावसंख्या पुढे जाते आणि मॅच गेली आहे शेवटच्या ओव्हरमध्ये, जिकडे 6 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे ही मॅच ऑन आहे. अजूनही काही होऊ शकतं. भिवंडी ते 18 बॉल मध्ये 53 आणि मागील 12 बॉल मध्ये 41 रन आल्यात. हे विसरून चालणार नाहीये. चला मॅच सुरू करायची आहे, कारण यानंतर आणखीन एक मॅच आहे. प्लीज पुन्हा एकदा ऋतिकच्या हातामध्ये चेंडू सोपवण्यात येतोय. मागील मॅच मध्ये ऋतिकने चांगली कामगिरी केली होती. चला यानंतर महत्वाचा सामना आहे. मी गावदेवी गावठाण कॅप्टन. टॉस साठी या ठिकाणी टॉस बॉक्स मध्ये आताच या. 6 बॉल मध्ये अजूनही 12 पाहिजेत. रितेश धुमाळ बॉलिंग साठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत. भूषण पाटील अपेक्षांचं ओझं आहे. कितीतरी मॅचेस आपल्या बॅटिंगच्या जोरावर जिंकून दिल्यात. आज पुन्हा एकदा नवी मुंबई मात्र आशेने आपल्याकडे पाहते. तर रितेश धुमाळ यांच्याकडे भिवंडी तालुका, AB सामर्थ्य अलिबाग आणि त्यांच्या AB सामर्थ्य मालेगाव आणि त्यांच्या विरुद्ध जर पाहिलं तर टीम आपल्याला पाहायला मिळते. 5-11 नवी मुंबई पुल सक्सेसफुल. येईल का परत? गॅरंटी कमी आहे. 6 मॅच संपलेली नाहीये. 5 बॉल मध्ये 6. एखादा चांगला बॉल पुन्हा एकदा भिवंडीला सुद्धा मॅच मध्ये आणू शकतो. भूषण पाटील जबरदस्त कामगिरी करतायत सध्या. यावेळेला समोर उडवलाय हा फटका. तिकडे आहेत. हो, हाही बॉल सीमारेषच्या पलीकडे जाताना पाहायला मिळतोय. संपवलंय मॅचला नवी मुंबईच्या या सिताऱ्याने. भूषण पाटील बऱ्याच कालावधीनंतर प्रेक्षकांनाही खुश केलंय. बॅटिंग आवडली का भूषणची? टाळ्या व्हायला हरकत नाहीये. परंतु भिवंडी सुद्धा चांगले खेळले. JP आणि कंपनी, पवन केने आपल्या सगळ्यांचंही विशेष कौतुक. बाजी मारली 5-11 नवी मुंबईने. स्वप्नील शेटनाईक आणि कंपनी.